संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात देखील सलग 2 दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग खरीपाच्या पेरणीकडे वळले आहेत। शेतशिवारांत मका, कापूस, तूर, अद्रक लागवडीला वेग आला असून 2 दिवस मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाले खळखळून वाहू लागले आहेत। घाटनांद्रासह परिसरात धारला, चारनेर, पेंडगाव, वाडी या परिसरात मान्सूनच्या पावसाने 2 दिवस जोरदार हजेरी लावल्यामुळे कित्येक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर तब्बल 3 तास सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीला सुरुवात केली असून मका, कापूस, तूर, अद्रक, भुईमूग आदी पिकांच्या लागवडीला शेतशिवारांत वेग आला आहे। बळीराजा आपल्या सर्जा राजाच्या मदतीने शेतात कामे करताना दिसत आहे, तर सध्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे शालेय मुले देखील आपल्या आई वडिलांना शेती कामात हातभार लावून कामात मदत करताना दिसत आहेत। दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्ग सकाळपासूनच आपल्या कुटुंबियांसमवेत शेतावर जाऊन खरीपाची पेरणी करत कामे आटोपून घेत आहेत। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।